परभणीत संविधान प्रतिकृतीची विटंबना घडल्यानंतर पोलिसांकडून खरं तर लाठीचार्ज करण्यात आला होता आणि त्यात सोमनाथ सूर्यवंशी हे न्यायालयीन कोठडीत असताना त्यांचा मृत्यू झाला होता आणि त्यानंतर आंबेडकरी चळवळीचे नेते विजय वाकोडे यांचं देखील निधन झालं होतं आणि त्याच्या विरोधात खरं तर आंबेडकर अनुयायांकडून परभणीत या आज मैदानात खरं तर सातत्यानं 23 दिवसापासून धरणे आंदोलन सुरू आहे। खरं तर साखळी पद्धतीनं या ठिकाणी आंबेडकर अनुयायांकडून साखळी पद्धतीनं उपोषण आंदोलन करण्यात येत आहे आणि दोषी पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करा आणि इतर मागण्यांसाठी खरं तर हा 23 दिवसापासून गेले आंदोलन सुरू आहे। त्यात आता उद्यापासून याच आंदोलनात खरं तर RPI खरात गटाचे अध्यक्ष सचिन खरात हे उद्यापासून आंदोलनाला बसणार आहेत आणि नेमकं काय त्यांच्या मागण्या आहेत आज ते परभणीला दाखल होत आहेत आणि उद्या 24व्या दिवशीपासून खरं तर ते आंदोलन करणार आहेत। सचिन खरात आपल्यासोबत आहे, आपण त्यांच्याशी बातचीत करूया। सचिन भाई, 24वा दिवस उद्यापासून लागतोय आणि तुम्ही आता आंदोलनात सहभागी झालात, नेमकं काय प्रमुख मागण्या आहेत जे की प्रशासनाकडे तुम्ही मांडणार आहात उद्यापासून तुम्ही, आणि किती दिवस उद्यापासून तुम्ही आंदोलन करणार आहात? मला थोडी पार्श्वभूमी समजून घेऊया। 10 डिसेंबरला संविधान निर्माता महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जो पुतळा आहे परभणीमध्ये आता मागच, त्या पुतळ्यासमोर जी संविधानाची प्रतिकृती आहे ती प्रतिकृती एका मातेपुरीने तोडली असं म्हणतात। मुळात आम्ही हे शब्दालाच मान्य नाही आम्हाला। मातेपुरू नाही ना, मातेपुरू जर असता तर त्याच्यावर सर्टिफिकेट असतं, कुठेतरी खोटं सर्टिफिकेट आणायचं आणि मातेपुरू म्हणायचं, हा एक समाजकंटक होता। दोन समाजामध्ये भांडणं लावण्याचा हा प्रकार होता। त्यामुळे मुळात आंबेडकरी समाजाने परभणीमधील पूर्णपणे निषेध केला, तर भारतातील आंबेडकरी समाजाने निषेध केला। त्यानंतर माझ्या आंबेडकरी समाजाने परभणी बंदची हाक दिली, परंतु त्या दरम्यान तीव्र आंदोलन झालं, ठीक आहे, परंतु नंतर लगेच कोम्बिंग ऑपरेशन झालं आंबेडकरी वस्त्यामध्ये आणि आंबेडकरी वस्त्यामध्ये कोम्बिंग ऑपरेशन झाल्यानंतर महिलांना, मुलांना, विद्यार्थ्यांना, वृद्धांना अत्यंत म्हणजे निर्घुणपणे मारहाण करण्यात आलेली। त्याचे फोटो सोशल मीडियाच्या माध्यमातून सगळे व्हिडिओ फिरत आहेत। परंतु त्यानंतर परिस्थिती निर्माण अशी झाली की मारल्यानंतर न्यायालयीन कस्टडीमध्ये सोमनाथ सूर्यवंशीचा म्हणजे हत्या झाली आम्ही म्हणेल। कारण ही हत्या का, तर या मुलाला, हा सुशिक्षित मुलगा आहे, मला सोडून द्या, मी एक शाळकरी, मी कॉलेजमधला मुलगा आहे, मी आंदोलनामध्ये आलो होतो, परंतु रितसर मार्गाने फक्त काय मी मागणी करत होतो की या ज्यांनी विटंबना केली त्याच्या देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे, परंतु तरी सुद्धा त्याला बेदम मारहाण पोलीस कस्टडीमध्ये झाल्याचं समजतं आणि याचमुळे त्याचा मृत्यू झाला। त्यामुळे आज गेले माझ्या माहितीनुसार 22-23 दिवसापासून आंबेडकरी समाज परभणी शहरामध्ये कलेक्टर ऑफिस समोर बसून मागणी करतोय की या सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे, त्याला काही मदत झाली पाहिजे, तसेच 1 कोटीची मदत झाली पाहिजे, कारण हा मुलगा न्यायालयीन कस्टडीमध्ये गेलेला आहे। दुसरी मागणी, त्याच्या कुटुंबाला सरकारी नोकरी मिळाली पाहिजे। पुढे जाऊन आम्ही एक मागणी केलेली आहे की वत्सला मानवते एक आंबेडकरी महिला आहेत, त्यांना रिंगण करून पोलिसांनी मारले, स्पष्टपणे सोशल मीडियाच्या माध्यमातून दिसत आहेत, याचा सुद्धा आम्ही निषेध करतोय। आणि या वत्सला मानवतींची अजूनपर्यंत कंप्लेंट लिहून घेतलेली नाही। अजून सूर्यवंशी यांनी पण कंप्लेंट केलेली की आमच्या भावाचा मृत्यू न्यायालयीन कस्टडीमध्ये झालाय, त्या पोलिसांवर गुन्हा दाखल झाला पाहिजे, या दोन्ही प्रकरणावर पोलिसांवर गुन्हे दाखल झाले पाहिजेत। दुसरी गोष्ट अशी आहे की आमची सुशिक्षित मुलं जे या लढाईत ज्यांनी दगडफेक बाकीच्या चुकीच्या गोष्टी केलेल्या नाहीत, तरी सुद्धा जाणीव बुजून कॉम्बिंग ऑपरेशन दरम्यान या विद्यार्थ्यांना उचलून त्यांना बेदम मारहाण केली, त्यांना अटक केलं, त्यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल केले दंगलीचे। याचं लवकरात लवकर माननीय मुख्यमंत्री साहेबांना मी विनंती करतोय की आपण हे सर्व भीमसैनिकांचे गुन्हे माघारी घ्यावेत, ही सुद्धा आपल्या माध्यमातून विनंती करत आहे। आणि हा जो दत्ता पवार कोण आहे, दत्ता पवार, त्याची नार्कोटेस्ट करण्यात यावी आणि नक्की त्यांनी केलं का नाही ते समजेलच, तर समोरच येईल आणि त्याच्या देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा। आणि राहिली बाब की या जर मागण्या मान्य होत नसतील आणि झाल्या नाही आजपर्यंत 23 दिवस, म्हणूनच मी पुढचं पाऊल असं टाकलेलं आहे की मी स्वतः आजपासूनच या आंदोलनामध्ये सहभागी होत आहे। जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत मी माझ्या आंबेडकरी कार्यकर्त्यांबरोबर या आंदोलनामध्ये सक्रिय रोज मी तुम्हाला दिसणार आहे, एवढंच मी सांगतो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा असं म्हणणं आहे की न्यायालयीन चौकशी लावण्यात आलेली आहे, मग आता त्याच्यामध्ये अतिरिक्त काही करता येणार नाही। न्यायालयीन जरी चौकशी लावली तर त्याच्या घरच्यांची मागणी आहे ना की त्याचा मृत्यू झाला, त्याची चौकशी करा आणि आरोप आहे त्यांचा की ते लवकर तत्काळ गुन्हे दाखल करा, त्याला कोणी नेलं होतं आतमध्ये, त्यांना बाहेर कोणी आणलं होतं, या सगळ्या गोष्टी समोर आल्या पाहिजे ना, CCTV असतील ना, चेक करा ना, मग कंप्लेंट का नाही लिहून घेत,
सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबाची तुम्ही कंप्लेंट लिहून घ्या ना. वत्सला मानवतेला तुम्ही रिंगण करून पोलिसांनी मारले स्पष्टपणे दिसते, त्यांची का कंप्लेंट घेऊन देत नाही? आमचं स्पष्ट मत आहे की पहिली कंप्लेंट लिहून घ्या. तुम्ही कंप्लेंट लिहिल्यानंतर कोणी केलंय ते सीसीटीव्हीच्या माध्यमातून समोर येईल ना, समोर आल्यानंतर कारवाई करा. पण तुम्ही साधी कंप्लेंट लिहून घेत नसाल तर अत्यंत निंदनीय गोष्ट आहे. हाच प्रकार तुम्ही बीडमध्ये केला. बीडमध्ये सुद्धा कंप्लेंट लिहून त्या अशोक सिक्युरिटी जो दलित मुलगा होता अशोक सोरणे, त्याची कंप्लेंट लिहून जर घेतली असती, त्या खंडणी खोरांवर जर अॅट्रॉसिटी दाखल केली असती तर त्या संतोष देशमुखचा जीव वाचला असता. तशीच मागणी आम्ही इथं करतोय की आमचा मुलगा आता गेलेला आहे, तुम्ही आता किमान कंप्लेंट तर लिहून घ्या आमची. वत्सला मानवतेला तुम्ही रिंगण करून पोलिसांनी मारले स्पष्टपणे दिसते, कंप्लेंट तर लिहून घ्या आमची. मग याची कारवाई काय? कंप्लेंट जर लिहून घेत असेल तर त्यासाठीच आम्ही बसलोय उद्यापासून आणि आजपासून बसतोय. आणि माननीय मुख्यमंत्री साहेबांना आपल्या मध्ये मी सांगतोय की मुख्यमंत्री साहेब, हे महाराष्ट्र राज्य फुले शाहू आंबेडकर यांच्या विचाराचं आहे. तात्काळ भीमसैनिकांचे सर्व गुन्हे माघार घ्या आणि सोमनाथ सूर्यवंशी, वत्सला मानवते यांना त्वरित न्याय द्या अशी मागणी आपल्या माध्यमातून मी करत आहे. मुख्यमंत्री यापूर्वी असं विधान केलं मुख्यमंत्र्यांनी की एकदा न्यायालयीन चौकशी पूर्ण होऊ द्या, त्यानंतर जे दोषी पोलीस अधिकारी असतील किंवा जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर योग्य कारवाई करण्यात यावी, मग न्यायालयीन चौकशी होईपर्यंत थांबणार नाही अशी भूमिका आहे का तुमची? मुळात मी तेच बरं सांगतो की न्यायालयीन चौकशीचा विषय आम्ही रिस्पेक्टच करतो, प्रश्नच नाही. आमची मुळात मागणी आहे की सोमनाथ सूर्यवंशी आणि वत्सला मानवते जे दोन व्यक्ती आहेत, कुटुंब आहेत त्यांचे, ते कंप्लेंट देतात ना, त्यांची कंप्लेंट FIR घ्या ना, कंप्लेंट घ्या ना. तुम्ही कंप्लेंट घेतली पाहिजे. त्यांना मदत केली का आतापर्यंत? त्यांना शासकीय नोकरी दिली का आतापर्यंत? त्यांना दोन्ही कुटुंबाला मदत केली नाही. दुसरं म्हणजे या भागातील जे नेते, ज्येष्ठ नेते विजय वाकोडे, याच दरम्यान त्यांचा या धावपळीमध्ये त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या कुटुंबाला अजूनपर्यंत मदत केली नाही, त्यांच्या कुटुंबाला नोकरी दिली नाही. त्यामुळे सगळ्या मागण्या आमच्या पूर्ण होईपर्यंत आम्ही इथं बसणार आहे. कसं आंदोलन असणार आहे? उद्यापासून आंदोलन, आतून परभणीत दाखल झाला मात्र उद्यापासून आंदोलन करतात. कसं साखळी पद्धतीने उपोषण असणार आहे का? कसं आंदोलन असणार आहे? मुळात आंबेडकरी समाज गेले माझ्या माहितीनुसार आज 22-23 दिवस झालं रोज आमच्या महिला कार्यकर्त्या, महिला आंबेडकरी आमचे चळवळीतले कार्यकर्ते रोज गडतट विसरून, सगळे पक्ष विसरून सर्वजण इथं बसत आहेत. मी पण त्यांच्याबरोबर या माध्यमातून इथं बसून आमच्या सरकारला आम्ही मागणी मागणार आहे आणि आम्ही शांतपणे बसून धरणे आंदोलन आम्ही करत आहोत. तर सचिन खरात होते यांनी स्पष्ट केले की उद्यापासून खरं तरी आंदोलनात ते सहभागी होणार आहेत आणि खरं तर दोषी अधिकाऱ्यांवर कारवाईसह इतर मागण्या उचलून ते धरणार आहेत. मात्र सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची FIR जी पोलिसांच्या विरोधात आहे ती दाखल करून घ्यावं अशी मागणी त्यांनी केली. बीडचं उदाहरण त्यांनी दिलंय. बीडच्या ठिकाणी जर FIR दाखल करून घेतली असती तर पुढचा अनट टळला असता असं त्यांनी विधान केलंय. कॅमेरा पर्सन सय्यद खिजर सर, नसीर खान, मराठी, परभणी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.